श्री स्वामी समर्थ। मी कल्पना पाटील, रावेर दत्तनगर केंद्र येथील सेवेकरी आहे। माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून सिद्धमंगल पादुका पूजन करण्याची इच्छा होती आणि एक दिवस मी केंद्रात आली असताना मला सेवेकरी ताई भेटल्या आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही पूजा करतात का? माझ्या मनामध्ये आधीच इच्छा होती आणि ती ताई बोलल्यावरती अजून उत्कंठा वाढली पूजा करण्याची। आणि माझे सुद्धा म्हणजे बरेच दिवसापासून काही कामं आलेले होते, ते वेळेवर होत नव्हते आणि माझ्या मेन गोष्ट होती ती माझ्या मुलीची ॲडमिशन, ती कुठे घ्यायचं काय घ्यायचं ते आम्हाला व्यवस्थित समजत नव्हतं आणि घरी पण तसंच सर्वांचा टेन्शन चालू होतं की कुठे घ्यायची ॲडमिशन, काय घ्यायची। आणि मी सर्व महाराजांवर सर्वस्वी सोपवलं होतं की तुम्ही जे कराल ते योग्य आहे। आणि त्यातच ताई मला बोलल्यावर अजून मी सुद्धा म्हटलं पूजा करायला माझं मन तयार झालं। आणि मग नंतर मी घरी गेली, माझ्या घरच्या लोकांना म्हटलं की पूजा मला करायची आहे, तर माझे मिस्टर आणि घरातील सर्व नाही म्हणाले। पण मुलीला मी म्हटलं, जर तू हे पूजा केली तर तुझ्या मनाप्रमाणे तुला ॲडमिशन तुझी जी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे तुझं ॲडमिशन होईल। मग तिने सुद्धा हो म्हटलं। म्हणे जर मी म्हणेल त्या ठिकाणी माझं ॲडमिशन माझ्या मनामध्ये आहे, त्या ठिकाणी जर माझं ॲडमिशन झालं तर मी खरंच महाराजांना मानेल। आणि ती सुद्धा पूजेला तयार झाली आणि आधीच काही नियोजन नसताना की इंटरव्ह्यू वगैरे आहे मुलीचं, असं काहीच माहिती नव्हतं। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी आमची पूजा होती। आम्ही त्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून केंद्रात हजर झालो। 9 ते 4 वाजेपर्यंत पूजा चालणार होती आणि मग नंतर आम्ही पूजेला बसलो आणि पूजा करत होतो। 12-12:30 झाला, 12-12:30 वाजले आणि त्यावेळेस मध्येच माझ्या मिस्टरांचा फोन आला, पण आम्ही फोन उचलला नाही। परत त्यांनी कॉल केला, मग न राहून फोन उचलला गेला आणि मग त्यांनी सांगितलं, बुवा मुलीचा इंटरव्ह्यू आहे तर तिला घरी यायला मिळेल का? तर मी म्हटलं की नाही, आधी काहीच नियोजन नसताना आणि मग आम्ही मध्ये पूजेमध्ये उठवू शकत नाही। पण यांनी की महाराजांची परमिशन घेतली आणि मग नंतर त्यांनी ती मुलगी घरी गेली इंटरव्ह्यूला आणि तिचा इंटरव्ह्यू तिथे झाला आणि ती परत आली। त्यावेळेस मी तिला विचारलं की काय झालं, तर ती म्हणे, मम्मी मला पाहिजे त्या ठिकाणी माझं ॲडमिशन झालं, असं तिने तिचा अनुभव सांगितला। आणि खरंच महाराजांनी तिला प्रत्यक्ष अनुभव दिला, तिच्या म्हणण्याप्रमाणे ते केलं। म्हणून म्हणजे खरंच हा जो पूजनाचा अनुभव आहे हा साक्षात अनुभव आलेला आहे। आणि जो आहे म्हणजे जे कोणी सेवेकरी या पूजनाला तयार होतील किंवा पूजन करतील, खरंच त्यांचे सुद्धा म्हणजे जे आलेली कामे आहेत ते